नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शकुंतला श्रीपतला म्हणत असते की श्रीपत भाऊजी, अहो का आणि कशासाठी करताय तुम्ही हे सगळं. तेव्हा श्रीपत म्हणतो की या घरातल्या मालकिनीवरच किती अन्याय केलाय माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो पण मी कधीच तिला त्रास दिला नाही. तेव्हा भामा म्हणते की तुम्ही जरी अन्याय केला नसेल तरी चुकीचं घडत असताना हातावर हात ठेवून बघत बसलाय, त्याचं काय, किती त्रास झाला त्या इंदूला. आता श्रीपत म्हणतो की हे बघा, आज सगळ्या दिग्रजकरांना हा वाडीकरांचा वाडा सोडावाच लागणार आहे. तेव्हा सगळेजण खूप शॉक होऊन श्रीपतकडे बघायला लागतात. आता श्रीपत म्हणतो की हां, मला मान्य आहे की वाळक्याबरोबर वल्लसुद्धा जळणार आहे, पण मी काहीच करू शकत नाही, माफ करा मला. तर इकडे प्रेमनाथला श्रीपतच्या माणसांनी धरलेलं असतं आणि प्रेमनाथ खूप ओरडत असतो की सोडा मला आता. तेव्हा आणि तो मोठ्या बाईंना म्हणत असतो की सासूबाई बघत काय बसलाय, अहो तुमच्या एकुलता एका जावयाचा एवढा अपमान होतोय आणि तुम्ही बघत बसलाय. सासूबाई यांची जागा दाखवा ना, तुम्ही काहीतरी करा. तेव्हा मोठ्या बाई ओरडून प्रेमनाथला म्हणतात की ओ जावई बापू, मारा की त्यांना, मार काय खाताय. आता ती माणसं प्रेमनाथला खूप मारायला लागतात. आता नारायणी खूपच घाबरलेली असते आणि ती खूप ओरडायला लागते की आई थांबायला सांग ना यांना. आता श्रीपत मोठ्या बाईंना म्हणतो की मोठ्या वहिनी, तुम्ही आमच्या इंदूला केवढं छळलंय हे कळलंय आम्हाला. तिच्या खाण्यापिण्याची आबाळ केली, तिच्याच घरात उपाशी पोटी केवढं राबवलं तुम्ही तिला. अहो शत्रूवर सुद्धा असं कोणी सूड उगवणार नाही, एवढा अन्याय केलाय तुम्ही. आणि मला आज कळलं बरं का, तुम्हाला इंदूशी काही देणं घेणं नाहीये. तुमचा डोळा फक्त आणि फक्त तिच्या प्रॉपर्टीवर आहे. आणि अशा माणसाबद्दल मला सहानुभूती उरेल नाही तरी पण दिली असती बरं का, पण आता नाही या. तेव्हा मोठ्याबाई खूप घाबरतात आणि अडखळत म्हणतात की नाही हो, असं नाही झालं, असं नाही वागलो आम्ही तिच्याशी. गावातल्या कोणीतरी तुमचे कान भरले असतील, फूस लावले असेल तुम्हाला. आम्ही असे नाहीच आहोत, चांगले आहोत अहो, आम्ही चांगल्या घरची माणसं आहोत. तेव्हा श्रीपत रागाने मोठ्याबाईंना म्हणतात की भ्रमाचा भोपळा फोडा यांचा, बाहेर काढा चला यांना. तेव्हा मोठ्याबाई खूप घाबरतात आणि म्हणतात की अहो ऐका आमचं. तेव्हा श्रीपतने बोलवलेली माणसं मोठ्याबाईंजवळ यायला लागतात. आता मोठ्याबाई खूप ओरडायला लागतात आणि त्या माणसांना म्हणतात की ओ मला हात लावायचा नाही या, माझ्या अंगावर यायचं नाही या. तेव्हा शकुंतला मोठ्याबाईंना थांबवत म्हणते की मोठ्याबाई जाऊ द्या, शांत व्हा तुम्ही. तेव्हा भामा चिडून रागाने म्हणते की ह्या अशा ऐकायच्या नाहीत. असं म्हणून भामा मोठ्याबाईंच्या हाताला पकडून खेचत त्यांना बाहेर न्यायला लागते. मोठ्याबाई खूपच गयावया करत असतात. आता भामा जोरात मोठ्याबाईंना खेचत आणून जोरात धक्का देते. तेव्हा मोठ्याबाई खाली पडतात. आता नारायणी आणि शकुंतला जाऊन मोठ्याबाईंना उठवतात. आता मोठ्याबाई भामाकडे खूपच रागाने बघत असतात आणि त्या आतमध्ये जाणार तितक्यात श्रीपतची माणसं मोठ्याबाईंना अडवतात. मोठ्याबाई खूप शॉक होऊन त्यांच्याकडे बघत असतात. तर इकडे श्रीपत आणि भामा दोघेही हसायला लागतात आणि वाड्याचा दरवाजा लावून घेतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज, इंदू, गोपाळ आणि आदू रिक्षाची वाट पाहत असतात, पण एकही रिक्षा थांबत नसते. त्यामुळे ते खूप वैतागलेले असतात. आता गोपाळ व्यंकू महाराजांना म्हणतो की बाबा, एक पण रिक्षा थांबत नाहीये. आता गोपाळ इंदूला म्हणतो की नाही, मला जरा पाणी दे ना प्यायला इंदे. तेव्हा इंदू म्हणते की एवढीशीच बॉटल उरली होती, ते पण मी पिऊन टाकलं. तेव्हा गोपाळ रागाने म्हणतो की किती हावरी आहेस ग तू, एक तरी घोट ठेवायचा ना. तेव्हा इंदू म्हणते की ठेवणार होते रे, पण म्हटलं की एका घोटाने तुझं काय होणार आहे, असं म्हणून ती हसायला लागते. तेव्हा गोपाळला खूप राग येतो. आता गोपाळ व्यंकू महाराजांना म्हणतो की बाबा मला पैसे द्या ना, मी जाऊन दुसरी बॉटल घेऊन येतो. आता व्यंकू महाराज गोपाळला पैसे देतात आणि म्हणतात की हे घे. तेव्हा गोपाळ म्हणतो की आणि ज्यूस असेल ना तर मी आणि आद्या ज्यूससुद्धा पिऊन येतो, असं म्हणून तो इंदूला चिडवत तिथून निघून जातो. आता यानंतर इंदू व्यंकू महाराजांना विचारते की महाराज, मगाशी तुम्ही असं का म्हणाला. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला विचारतात की काय म्हणालो मी. तेव्हा इंदू म्हणते की आपण मगाशी उसाचा रस पिताना म्हणालात ना तुम्ही की मला मुंबईलाच यायचं आहे. तेव्हा व्यंकू महाराज थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की अगं गंमत केली मी, त्याचा विचार आता नको करूस तू. तेव्हा इंदू म्हणते की तुम्हाला विठुरायाची शपथ, तुम्ही कधीच गंमत नाही करत माहिती आहे मला, खरं खरं सांगा महाराज. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगं बाळा, तसं काय असेल तर सांगेल मी तुला. आता तू आणि तुझी फंटा गँग पण एकमेकांची चेष्टा करता, मस्करी करता, गंमत करता, मग मी नाही का करू शकत तसं. तेव्हा इंदू म्हणते की लहान आहात का तुम्ही तसं करायला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात
की नाही गं, लहान नाही आहे, पण तुम्हा मुलांसारखं निर्मळ निर्व्याज कधीतरी वागावं, चेष्टा मस्करी करावी असं मलासुद्धा वाटतं. का वाटू नये का? तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की भामा आणि श्रीपत एकमेकांकडे बघून हसायला लागतात. आता भामा श्रीपतला म्हणते की सुटली इंदू हिच्या तावडीतून. आता त्या दोघांचंही लक्ष सुशीला आणि करिश्माकडे जातं. तेव्हा सुशीला खूप घाबरते आणि खोटं खोटं हसत श्रीपतला म्हणते की दादा. आता श्रीपत आणि भामा दोघेही सुशीलाजवळ येतात. तेव्हा सुशीला घाबरत म्हणायला लागते की दादा ग माझा, आणि ती करिश्माला म्हणते की घाबरू नको, दादा आहे ग माझा, माझ्यासाठीच आलाय तो. आणि ती श्रीपतला म्हणते की श्रीपत दादा, मला तुझा खूप म्हणजे खूप अभिमान वाटतोय बघ. आता श्रीपत म्हणतो की मला सुद्धा माझा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा सुशीला म्हणते की बघ अरे, खूप दिवसापासून माझ्या मनात होतं, पण आज तू करून दाखवलंस. त्या मोठ्या बाईनं ना घराच्या बाहेर काढलं, असंच पाहिजे त्यांना. आणि म्हणते की दादा, अरे आपल्या इंद्रायणी इंदूसोबत खूप वाईट वागल्या बघ, त्या खूप त्रास दिला तिला. तेव्हा श्रीपत विचारतो की आणि तू? तेव्हा सुशीला खूप घाबरते आणि अडखळत म्हणते की मी. तेव्हा श्रीपत म्हणतो की अरे किती निरागस चेहरा, म्हणे मी. तेव्हा सुशीला हसत म्हणते की बहिणीची टिंगल करतो होय रे. तेव्हा श्रीपत आश्चर्याने म्हणतो की बहीण, जाऊ दे, आणि विचारतो की मला सांग तू जाणार कुठे. तेव्हा सुशीला आश्चर्याने विचारते की म्हणजे. यावर श्रीपत म्हणतो की म्हणजे त्या आनंदीबाई दिग्रजकर आहेत, वजन आहे त्यांचं, पूर्व पुण्याई आहे त्यांची, त्यांचं निबल, पण तुझं आता कसं होणार. तेव्हा सुशीला म्हणते की माझं काय, एवढ्या वर्ष तुझ्या पुतणीला म्हणजे आपल्या इंद्राणीला सांभाळतच होते ना, आता पण मी आयुष्यभर तिला सांभाळेल. आणि ती करिश्माच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते की हे बघ, माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगते, आणि वहिनीला सुद्धा माझी मदतच होईल की. आणि ती भामाला म्हणते की वहिनी मी सगळं करेन, म्हणजे धुणं भांडी फरशी सगळं. यावर भामा तिला म्हणते की नाही नको, मला नको तुझी मदत, मी भक्कम आहे काम करायला. आणि ती सुशीलाला म्हणते की काय ग पुतणी करतेस, त्या पुतणीच्या भरोशावर राहिलीस ना एवढे दिवस गावात. तेव्हा सुशीला म्हणते की काय ग वहिनी, असं म्हणून ती भामाजवळ येते. आता भामा तिला थांबवते आणि म्हणते की दूर हो, वहिनी वगैरे नाही आहे मी तुझी, नुसते संबंध जोडायला जाऊ नको, आवरायला घे आणि निघ इथून. आणि अजून एक, जाताना तुझ्या या खवीस पोरीला सुद्धा सोबत घेऊन जा. तेव्हा सुशीला घाबरून श्रीपतला म्हणते की दादा तू तरी सांग वहिनीला समजावून. यावर श्रीपत सुशीलाला म्हणतो की हो सांगतो ना, असं म्हणून तो भामाला म्हणतो की पटकन बाहेर काढा यांना. तेव्हा सुशीला आश्चर्याने बघायला लागते. आता भामा सुशीलाला म्हणते की झालं का बघून, चला बाड बिस्तर सगळं आवरा आणि निघा. यावर सुशीला घाबरून म्हणते की असं नका करू, आम्ही कुठे जाणार आता. तेव्हा भामा म्हणते की ते आम्हाला काय माहिती, ते तुलाच माहिती, चल निघ इथून. आता सुशीला रडत श्रीपतला म्हणते की दादा असं नको करू, मी कुठे जाणार आहे, लहान लेकरू आहे माझं. तेव्हा भामा म्हणते की मग त्याला पण घेऊन जा सोबत. आणि परत म्हणते की तू अशी ऐकायची नाही, असं म्हणून ती सुशीलाच्या हाताला पकडते आणि तिला खेचत वाड्याबाहेर काढते. आता सुशीला रडत असते की वहिनी नको दादा, आम्ही कुठे जाणार. पण भामा तिचं काही न ऐकता तिला बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. आता सुशीला रडत असते आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडते. तेव्हा करिश्मा तिला सावरते. आता यानंतर आपण पाहतो की श्रीपत भामाला म्हणतो की आता हा सगळा वाडा वाडीकरांचा म्हणजे आपल्या इंदूचाच. तेव्हा भामा म्हणते की हो, शेवटी काय, देवाची करणी आणि नारळात पाणी. आता यानंतर आपण पाहतो की सर्व दिग्रजकर मंदिरामध्ये बसलेले असतात. तेव्हा प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई, विंजे सरकार आहोत आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. तेव्हा शकुंतला खूपच रडत असते, तर नारायणी तिला समजावत असते. आता प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की आम्ही तुम्हाला वॉर्न केलं होतं, पण तुम्ही आम्हाला इग्नोर केलं. यावर मोठ्याबाई रागाने विचारतात की मग श्रीफळ देऊ का पंचारती ओळू. तेव्हा प्रेमनाथ रागाने म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आधीच काळजी घेतली असती ना तर ही वेळ आलीच नसती आपल्यावर. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हे बघा जावई बापू, मी तुम्हाला शेवटचं सांगते आहे यापुढे मी तुमचं काहीही खपवून घेणार नाही. तितक्यात आप्पा तिथे येतात आणि ते विचारतात की शकुंतला वहिनी काय झालं हे. आता मोठ्याबाई म्हणतात की काय झालं आप्पा.
अहो तुम्ही इथे चौकशी करायला आला आहात म्हणजे तुम्हाला काहीतरी समजलंच असेल की ती बिचारी काय सांगणार आहे तुम्हाला. आप्पा टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की हा श्रीपत असं वागू शकतो यावर विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तुमचा अजून विश्वासच बसत नाही आहे का. आता महाले मास्तरसुद्धा तिथे येतात आणि म्हणतात की मोठ्या बाई कसं काय झालं हे सगळं. तेव्हा मोठ्या बाई रडत म्हणतात की बघा ना काय होऊन बसलं हे. तेव्हा आप्पा म्हणतात की श्रीपत आणि भामा हे इंदूचे खरे काका काकू आहेत असं तर मला वाटतच नाही आहे. यावर महाले मास्तर विचारतात की त्यांच्याकडे वाडीकर असल्याचा काही पुरावा तरी आहे का. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की त्यांना काहीतरी पुरावा दाखवला होता पण तो किती खरा आणि किती खोटा काय माहिती. आमच्या सासूबाईंचं आणि त्या भामाताईंचं काहीतरी भांडण झालं आणि ही अशी वेळ आली आमच्यावर. तेव्हा शकुंतला रडत म्हणते की हो आणि त्यामध्ये हेही घरी नाही आहेत. आता यावर नारायणी रडत म्हणते की काका असतं तर हे भांडण एवढं वाढलं पण नसतं, यांनी आम्हाला घराबाहेर पण नसतं काढलं. तेव्हा म्हणतात की गोविंद महाराज दिग्रजकर यांच्या वंशजाशी असं वागायला लाज नाही का वाटली त्यांना. यावर प्रेमनाथ म्हणतो की नाही वाटली ना, खूप निर्लज्ज माणूस आहे हा. अहो तुम्हाला सांगतो आम्ही मोठ्या विश्वासाने त्यांना घरात आणलं होतं आणि सासूबाईंनी तर पाहुणे म्हणून स्वतःची खोली दिली त्यांना आणि आमच्या खोलीमध्ये येऊन राहिल्या आणि त्याच माणसाने सासूबाईंवर काय वेळ आणली आहे, काय बोलायचं यावर. आता तितक्यात सुशीला आणि करिश्मासुद्धा तिथे रडत येतात. आता मोठ्याबाई सुशीलाला बघून रागाने विचारतात की काय झालं आता सुशीले, तमाशा बघायला आली आहेस का इथे. तुला तुझ्या भावाला जाऊन रिपोर्ट द्यायचा असेल, तूच फूस लावलीस ना त्याला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की मलाही असंच वाटतंय. यावर शकुंतला मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई अहो दुसऱ्यांना बोलून काय आपला प्रश्न सुटणार आहे का. तेव्हा मोठ्याबाई रागाने शकुंतलाला म्हणतात की मग काय करायचं, इथे तुझ्यासारखं मुळूमुळू रडत बसायचं का. आणि ती सुशीलाला म्हणते की हे बघ मज्जा बघायला आली असशील ना तर आत्ताच निघून जा. यावर सुशीला रडत म्हणते की मज्जा, अहो मोठ्याबाई कुठे जाणार मी. तेव्हा सगळे आश्चर्याने सुशीलाकडे बघायला लागतात. आता सुशीला रडत म्हणते की तुम्हाला सोडून कुठे जाणार मी मोठ्याबाई, मी मज्जा बघणार आहे का. तो माझा भाऊ 7 जन्माचा वैरी निघाला वैरी, मला आणि माझ्या लेकराला हाताला धरून त्या पांढऱ्या म्हशीने बाहेर काढलं असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की असा भाऊ असतो, बघत बसला आहे फक्त, माझा भाऊ नाही आहे हो तो. यावर प्रेमनाथ म्हणतो की नाहीच आहे भाऊ, नाहीच तो, हा ना तोतया माणूस आहे. आता मोठ्याबाई सुशीलाला म्हणतात की सुशीले गेम करायचा विचारसुद्धा करू नको सांगून ठेवते. तेव्हा सुशीला रडत म्हणते की कशाचा गेम मोठ्याबाई, तुमची शपथ. आणि परत थांबते आणि म्हणते की माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगते, तिने हाकलून दिले आम्हाला हो. हे ऐकून आप्पा म्हणतात की फारच वाईट वागतायत होते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आप्पा इथे फक्त बोलत बसू नका, काहीतरी करा आणि त्या माणसाला बाहेर काढा, दगडाने ठेचा मारा, काहीही करा, मला नाही माहिती, पण त्या माणसाला घरातून बाहेर काढा माझ्या. यावर आप्पा म्हणतात की तुम्ही शांत व्हा, आपण काहीतरी करूया. आता यानंतर आपण पाहतो की श्रीपत त्याच्या माणसांसोबत बोलत असतो. तो त्यांना सांगतो की पहारा कडक झाला पाहिजे, कोणी पण आतमध्ये आलं नाही पाहिजे. तिघांना झेपत नसेल ना तर अजून 4-5 जण बोलवा, पण पहारा कडक झाला पाहिजे. त्या मोठ्याबाईंना ना अंडर एस्टिमेट करण्याचा प्रयत्न करू नका. ती बाई साधीसुधी नाही आहे, नागिन आहे ती, नागिन. इंदूच्या प्रॉपर्टीवर फणा काढून बसलेली. तेव्हा भामा म्हणते की नाहीतर काय, ती घरात घुसण्याचा प्रयत्न करेल तर त्या घुशीला घरात शिरू द्यायचं नाही आहे, आधीच सांगून ठेवते. आणि तिच्या सपोर्टला आलेल्या लोकांना सुद्धा चांगलीच अद्दल घडवायची, कळलं का. तेव्हा ती माणसं म्हणतात की साहेब टेन्शन घेऊ नका, आम्ही बघतोच कसं वाड्यामध्ये येतात ते. तर इकडे आपण पाहतो की मंदिरामध्ये प्रेमनाथ, आप्पा आणि महाले मास्तर मिळून काहीतरी प्लॅन बनवत असतात. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाईंशी बोलूया एकदा, असं म्हणून तो मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई आम्ही काय ठरवलं आहे की आपण सगळेजण जाऊ आणि त्यांच्याशी बोलू, काहीतरी मार्ग निघेल यातून. तेव्हा आप्पा म्हणतात की मोठ्याबाई शकुंतला वहिनी काळजी करू नका, आपण बोलूया त्यांच्याशी. यावर महाले मास्तर म्हणतात की हे बघा आप्पा, मला राहून असं वाटतं की मोठ्याबाईंनी तिकडे जाऊन त्यांना दरडवायला नको. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की महाले मास्तर मी काय मुद्दाम बोलले का, वेळच तशी आली होती माझ्यावर. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की मोठ्याबाई याच्यामुळेच होतं सगळं, हो आपण थोडं शांतपणे घ्यायचं. यावर मोठ्याबाई म्हणतात की ज्याला जळतं ना त्यालाच कळतं. महाले मास्तर आप्पांना विचारतात की आप्पा तुम्हाला काय वाटतं. तेव्हा आप्पा म्हणतात की न पटण्यासारखं यात काय आहे, आपण निघूया चला, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तितक्यात तिथे अंताजी येतात आणि रागाने म्हणतात की लय माजला आहे का तो श्रीपत,
मी नसताना माझ्या कुटुंबाला बाहेर काढतो म्हणजे टेबलावर पॅक करेन मी त्याला असा. तेव्हा आप्पा अंताजींना शांत करत म्हणतात की अंताजी तुम्ही शांत व्हा, आपल्याला शांततेत चर्चा करायची आहे, आम्ही तिकडे चाललो आहोत. तेव्हा अंताजी म्हणतात की मग चला. यावर महाले मास्तर अंताजींना म्हणतात की हे बघा, तिकडे जाऊन जास्त ताणाताणी करू नका. आता अंताजी आश्चर्याने विचारतात की ताणाताणी, आणि रागाने म्हणतात की मग काय त्याच्या हातापाया पडू का मी? हे असले इंचे मिंचे खूप बघितले आहेत मी, त्याला दाखवतोच हा अंताजी काय आहे ते, असं म्हणून ते रागाने वाड्याजवळ जातात. आता सर्वजण अंताजींना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण अंताजी खूपच रागात असतात. आता अंताजी वाड्यासमोर येतात तेव्हा श्रीपतची माणसं त्यांना अडवतात. आता अंताजी चिडून म्हणतात की ए शिरप्या, भाडोत्री गुंड ठेवतो होय, बाहेर ये चल. आणि काय रे, मी नसताना माझ्या फॅमिलीला टच करतो तू, घराच्या बाहेर काढतो काय? तू बाहेर ये, दाखवतो तुला, कन्फर्म याला मारणार आहे आम्ही आज, असं म्हणून अंताजी खूपच चिडलेले असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.